नमस्कार. पहिला मी तुमच्या सर्वांचे अभिनंदन करतो की तुम्ही दुसरी बाजू ऐकून घेण्यासाठी स्वतःहून आलात. मी खरंच तुमचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. मला माहिती नाही, मी ती क्लिप बघितली सुद्धा नाही, पण मला एवढं कळालं की गोविंद परमारनी असं सांगितलं की जितेंद्र कुमार इंदिसे यांनी आमची जागा बळकवली आणि माझी मालकीची जागा आहे, अमुक अमुक अमुक, असं मला बऱ्याच लोकांकडनं कळालं. कारण ज्या गोष्टीला महत्व नसतं त्या गोष्टीला मी कधीच महत्व देत नाही आणि उत्तरही देत नाही. पण जेव्हा वैयक्तिक नावाशीर माझं नाव आलं आणि सांगितलं, पहिली गोष्ट हे क्लिअर करतो की मी जितेंद्र कुमार इंदिसेची 1 स्क्वेअर फूट जरी जागा येऊरमध्ये मिळाली ना, तर मी महापालिकेचा रोज कचरा साफ करेल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, माझ्या कुटुंबाच्या नावावर जरी जागा भेटली तिकडे, इल्लीगल जागा, तरी तुम्ही सांगाल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. ह्या धंद्यात मी कधी पडत नाही, हा माझा धंदा नाही. दुसरी गोष्ट, गोविंद परमार जर सांगतोय की माझी जागा, तर गोविंद परमारची जागा कुठं आहे मला आज तागायत माहिती नाही. खरंच मला माहिती नाही ते जागा कुठं आहे. मी उभ्या आयुष्यात येऊरच्या 2च प्रकरणात मी आज तुमच्या समोर सांगतोय, 2च प्रकरणांमध्ये पडलोय. माझ्या माहितीप्रमाणे 2002-04 ला आणि आत्ता माझ्या माहितीप्रमाणे मागच्या महिन्यात काहीतरी, ते पण मला याचा फोन आला तर कुठे गेला आपला, कुठे गेला, की बाबा पोलीस आले साहेब, तुम्ही या आमच्या जागेवर आम्हाला दादागिरी करून काढण्याचा प्रयत्न करतायत. हे आहे परब फॅमिली, यांचा 7-12 क्रमांक आहे 7-13. याला नाव चढवलं आहे 2009 ला. हे मी नाही सांगत, हे सरकारी कागद सांगतायत. ही नावं चढली त्यांची, बरब कंपनीची. ह्या जागेमध्ये जेव्हा मला यांच्याकडनं बोलवण्यात आलं, साहेब तुम्ही तरी आमच्या बाजूने, आम्ही आदिवासी, आम्हाला कुणीही न्याय देत नाहीये किंवा आम्हाला जवळ करत नाही, असं जेव्हा मला त्यांनी सांगितलं, तेव्हा मी गेलो. तेव्हा स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी तिथे होते. मी यांचे पेपर बघितले आणि सरळ सांगितलं की बाबा हा दिवाणी प्रश्न आहे, याच्यात मी काही करू शकत नाही. ज्यांना पाहिजे त्यांनी कोर्टात जा, पण त्यांच्यावर कुणी दादागिरी करू नका. कायदेशीर लढा, कारण कब्जेदार ते आहेत, जागेचे मालक ते आहेत. हा 7-12 सांगतोय, हा पण मी तुम्हाला देतोय आता, आणि सरकारने नावं चढवले ती पण याच्यात आहेत. असं असताना माझ्या नावावर नाव घेऊन की मी जागा बळकवली, तर मी तुमच्या ह्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो, काय गोविंद परमार आणि त्याची फॅमिली, जी माझ्या विरोधात त्यांनी गुंड वगैरे शब्द, मी तो अब्रू नुकसानीचा दावा टाकतोय आता आणि पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करतोय की बाबा मी किती लोकांच्या आजपर्यंत जमीन बळकवल्या, तेवढ्या मला दाखवण्यात याव्या, आणि त्या बळकवलेल्या जागा माझ्या ताब्यात आहे का तेही दाखवा. हा तर मी गुन्हा दाखल करणार आहे आणि अब्रू नुकसानी टाकणार, तो प्रश्न वेगळा. कारण गोविंद परमारच्या पाठीमागे कुणीतरी बोलवता धनी आहे का? कारण आता निवडणुका जाहीर झाल्या ही यांची कामं चालू होतात. दुसरी गोष्ट, असं चालू येऊरमध्ये जे मला निदर्शनास येते, ह्या आदिवासी बांधवांची नावं उडवायची. काय म्हणून? सरकारी जागेवर कूळ लागत नाही म्हणून नावं उडवली जातात. मला सांगा, हा पेपर सरकारी जागेचा आहे का प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट कंपनी तर्फे गोकुळदास मथुरादास याची आहे? कुणाची? अजून त्यांच्यामध्ये कोण आहे? प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट मॅनेजर आणि गोकुळदास मथुरा यांचं चालू आहे, भारत सरकार तर्फे, असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, जर यांची नावं कुळ म्हणून लागत नसतील, मग इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या स्थानिक वकिलाला कुणी अधिकार दिला? जर सरकारी जागेला कूळ लागले, मग तू अधिकार कोण? तुला अधिकार दिले कुणी? परस्पर भाडे पावती करून द्यायचा. जागा तर सरकारी आहे, तुम्हीच सांगताय, मी नाही बोलत. सरकारी जागेला कूळ लागत नाही, मी बोलत नाही, तुम्ही सांगताय. मला माहिती नव्हतं हे सगळं, मला तुम्ही आता दिवसला ना, आता मी काढतो. मग सरकारी जागेवर तर्फे कोण आहे? मथुरादास आणि एक्सेट्रा जे कोणी असतील ते, त्यांचं चालू आहे. त्याची प्लस त्याची सीबीआय इन्क्वायरी सुद्धा चालू आहे. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती या प्रकरणामध्ये, कारण तुमच्याकडनंच मला ते कळालं होती ती गोष्ट की सीबीआय इन्क्वायरी चालू आहे. बरोबर आहे, आपण मूळ मुद्द्यावर येऊ. जर ही सरकारी जागा आहे, मग इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या वकिलाला कुणी अधिकार दिले? उदाहरणार्थ, तो कांतीलाल बौवा म्हणून आहे, त्याला मी नाही सांगत, पेपर सांगतोय, मी बोलत नाही, ओरिजिनल गव्हर्नमेंटचा पेपर आहे माझ्याकडे. त्याचं नाव आहे कांतीलाल मणिलाल बौवा, मुदत 50 वर्ष, /703,
प्रलंबित फेरफार नाही, म्हणजे दुसरा कुठलाच फेरफार प्रलंबित नाही. वरती कुळ कोण आहे? आत्माराम शंकर बरब, धाकट शंकर बरब, कमली चंदर बरब, रेवन विठ्ठल बरब, देवकी नारायण टोपले, कामत कृष्णा गांगडा, मोतू मोरेश्वर मसे, कष्टी शांताराम बरब, लीला भालचंद्र चिपाड, सुरेश मोरेश्वर वाघात, ह्यांची नावं आहेत आणि सगळे तुमच्या जवळ बसलेली आहेत. ह्याच्यात काही नाही. मी कुणाची 1 स्क्वेअर फूट जागा खाल्लेली नाही. तो माझा धंदा नाही. मी द्यायचं काम. माझ्या ह्या 54 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये हा पहिला आरोप कुणीतरी माझ्यावर केला, तो पण एक लुक्क्यानी कुणाच्या तरी सांगण्यावरून. आता मला बातमी अशी मिळाली आहे, मला माहिती नाही, असं कळत न कळत कळलं की यांच्याच जागेवर कुणीतरी 35 ते 25 लाख रुपये उचलले. तो माणूस आता त्यांच्या पाठीमागायला लागला, एक तर जागा दे ना तर पैसे दे, म्हणून त्यांनी हे चालवलेलं नाटक आहे. त्याच जागेवर एका राजकीय नेत्याचं घर होतं, महापालिकेने ते सुद्धा उद्ध्वस्त केलंय. आणि ह्या प्रकरणामध्ये मला रात्रीच नुसतंच रात्री अशी न्यूज मिळालेली आहे, ह्या जागेमध्ये एक अर्बन डेव्हलपमेंट खात्याचा अधिकारी इन्व्हॉल्ड आहे. अहो, जागा आदिवासींच्या, ठीक आहे ना, जागा दिल्या असतील एखाद्याला, पैसे ते बिचारा काम धंदे नाही, तुम्ही त्यांचे अवतार बघा. हो, तुम्ही पैसे देतो, तुम्ही त्यांची डायरेक्ट नाव ओळखतात. तर मी तुमच्या माध्यमातून आता सरकारला अशी मागणी करतोय की जो इन्व्हेस्टमेंट कंपनीचा वकील आहे, ठाण्याचं काम बघतो किंवा मुंबईचं, त्याची पहिला इन्क्वायरी लावा. मी स्वतः आता पत्रव्यवहार मध्य प्रदेश गव्हर्नमेंट आणि केंद्र सरकारशी करणार आहे, कारण ते काय सांगतात, राष्ट्राची जमीन आहे. मग हा वकिलाला अधिकार कोणी दिला? बरोबर आहे. एक तर अधिकार दिला याचा अर्थ खोट आहे की केंद्र सरकारची जमीन नाही, अजून त्यांचं काहीतरी असेल कोर्ट केसमुळे. मग यांची नावं उडाली कशी? याचा अर्थ तुम्ही पैशाचा व्यवहार जोरात चालू आहे येऊरमध्ये. म्हणजे हा 1 करोड 2 करोडचा व्यवहार नसेल. माझ्या माहितीप्रमाणे, मला येऊरची एबीसीडी माहिती नाही, पण आता दिवसला ना तुम्हाला लंगोटमध्ये बांधून कुठल्या गोट्या खेळींना कळू पण देणार नाही. माझ्या नादाला लागलात तुम्ही, चुकीच्या माणसाला लागलात तुम्ही. दिवसले मला गुंड म्हटलं, जागा बळकवणारा म्हटलं. आता कुणी किती पैसे खाल्ले, कुणाच्या जागा तिथं काय काय रात्री 12 ते 1 नंतर धंदे चालतात ना, हा बाप आपलं दाखवेल तुम्हाला. तुम्ही चुकीच्या माणसाच्या नादाला लागलात तुम्ही. काय माझी जागा आहे तिथे दाखवा. या पाठीमागून त्या गोविंदला पुढे करून काय झाले, हिजडीगिरी करताय तुम्ही. या मर्दासारखे एकाला सुखरूप जाऊ देणार नाही, घरी जेलमध्ये टाकले सोडत नाही. तुमच्याकडे माणसाची ताकद असेल, माझ्याकडे बाबासाहेबांच्या लेखणीची ताकद आहे. त्या दिवशी जेव्हा पोलीस आल्यानंतर मी तिथे गेलो, एक त्यांची वकील जागेवर, मी वकील आहे यांच्या जागेचा कब्जा द्यायला आली, तिला बोल, आणि ती मला काय बोलली, ती पण आहे व्हिडिओ, ती पण दाखवतो, मी तुमच्यावर अट्रॉसिटी करतो. मी डोक्याला हात लावला, म्हटलं जा बाई माझ्यावर अट्रॉसिटी कर. हा, तो बोलतो मी जयभीम आहे. अरे म्हणजे नालायकांनो, तुम्हाला लाज वाटली पाहिजे हरामखोरांनो. बाबासाहेबांचं नाव घेऊन तुम्ही त्या आदिवासी बांधता, ते कोण आहेत? अरे ते पण आपलेच आहेत. त्यांच्या जमीन तुम्ही हडप करता भडव्यांनो. उघडा, काय उघडायचे माझे. मला बोलता तुम्ही अट्रॉसिटी टाकणार माझ्यावर. अरे हे तुमचं ज्ञान आहे. आणि त्या वकिलाला पण बोललो मी, ती लेडीज होती, मला तिचं नाव माहिती नाही, मी आता तिचं नाव मागवतोय. तिची शूटिंग आहे परिपूर्ण माझ्याकडे, ती बोलते मी वकील आहे, मी जागा कब्जा द्यायला आले यांच्या. अरे माझी ताई, तू वकील आहे तर हायकोर्टात जा, सुप्रीम कोर्टात जा, सेशन कोर्टात जा, जिथं तुझी केस चालेल तिथून त्यांना ताबा दे ना गोविंदला. जेव्हा मी तिला बोललो तू आली कब्जा घ्यायला, मी तुझी सनद खाणार, तुझी कंप्लेंट सुप्रीम कोर्टापर्यंत करणार, लगेच पाठी पळाली. तुम्ही होते ना खरे, तुम्ही खरे होते सगळे. गोविंदकडे पेपर होते. अरे एकतरी 7-12 दाखव. हा जितेंद्र कुमार इंग्लिश, त्याला माझा फ्लॅट दे. विचार करायला होता, माझ्या विचार करून माझ्यावर आरोप करायला पाहिजे होते तुम्ही. मी तर सांगतो, बरं झालं तुम्ही आलात. माझी विनंती आहे, तुम्ही सगळ्यांनी घेराव घाला आता कलेक्टर साहेबांना, शपथ घेरवण्यावर प्रश्न विचारा. येऊर जेवढ्या आदिवासीच्या जमिनी आहेत येऊर मधले, याच्यामध्ये किती अधिकारी आहेत गुंतलेले, पैसा कुठून आला, एवढे अरे माझ्या माहितीवर एवढे बंगले कसे झाले यार, तुम्ही बघा ना. एक बंगला पूर्ण जमीन दोस्त होतो, दुसऱ्या बंगल्यावर फक्त होल पाडलं जातं, झाली कारवाई. अरे काय त्याला आम्ही दूध पितो का आम्ही? नाही ना, आम्हालाही कळतं, करायची सरसकट कारवाई करा ना. आता ह्यांच्याच जागेमध्ये कुठे बरं आपला धांगड कुठे, हा ह्यांना
27/9/2001 रोजी मंडळ अधिकारी महेंद्र पाटील यांचं पत्र आहे. मी वाचून दाखवतो, हे बघा. आता मी वाचून दाखवतो. विषय जागेचा ताबा देण्याबाबत आवक क्रमांक 3945 दिनांक 28/9/2021 पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 ला पत्र दिलेलं आहे. महेंद्र पाटील मंडळ अधिकारी ठाणे तालुका जिल्हा ठाणे. आवक क्रमांक 13/11/28/9/21 रोजी उपरोक्त विषय जागेचा ताबा देण्याबाबत संदर्भ कुळ वहिवाट का 20/60/2020/701 दिनांक 2/9/2021 आहे. महोदय, उपरोक्त विषयाबाबत कळवण्यात येते की अर्जदार लक्ष्मण दत्तू धांगड राहणार गट नंबर 7/13 येऊरगाव पाटोना पाडा जवळ पोस्ट जेकेग्राम तालुका जिल्हा ठाणे मान्य तहसीलदार ठाणे यांच्याकडे अर्ज केलेला होता. बिगर आदिवासी गोविंद परमार आला. गोविंद परमार यांनी मौजे येऊर गट 7/13 आदिवासी जमीन धारक यांच्या जागेवर अंदाजे 25/30 चौरस फूट मोजमाप निवासी अनाधिकृत, मी नाही म्हणत, सरकारी पेपर बोलतोय बघा, अनाधिकृत 30/40 अंदाजे 25/30 चौरस फूट मोजे निवासी बांधकाम 40 फूट मोजमापाचा लोखंडी पत्र्याचा शेड बांधकाम आहे. तर सदर आदिवासी जमीन धारक यांच्या जमिनीवर बिगर आदिवासी यांनी अनाधिकृत बांधकाम कब्जा अतिक्रमण केलेले आहे. आता बघा, हे वाचा तुम्ही. मग आता गुन्हेगार कोण आणि गुंड कोण विचारा तुम्ही त्यांना, जे तुम्हाला फोन करून सांगत होते ना काल, ऐरे गैरे नथू खैरे, विचारा त्यांना जाऊन. जमिनीवर आधी बांधकाम कब्जा अतिक्रमण त्याबाबत उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल जनहित याचिका 68/2009 मधील आदेशानुसार मान्य तहसीलदार सो ठाणे यांच्याकडील पत्र क्रमांक कुळवहिवाट 22/2020/701 दिनांक 2021 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 59 अन्वये तसेच महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करण्यासाठी अधिनियम 1974 कलम 10 अन्वय बिगर आदिवासीकडून आदिवासी खातेदारास ताबा देण्याकरिता 5/10/2021 रोजी सकाळी 11:30 वाजता ताबा देण्याचे निश्चित केलेले आहे. सदरचा ताबा देतेवेळी कोणताही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये याकरिता पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावे. कुणाचं पत्र आहे हे तुम्ही स्वतः बघा बाबा, माझ्या हातात नाही ठेवत. तुमच्या हातात ओरिजिनल आहे, डुप्लिकेट नाहीये. हे घ्या. तर शेवटचा प्रश्न, आपली याची काय भूमिका असेल आणि यासोबत आपण नाही खोट आहे. राहतात तेच, त्यांनी अतिक्रमण केलं होतं घर, मी ना म्हणत ना, हे म्हणते. अहो एक मिनिट, कब्जा कुणाचा आहे साहेब? एक मिनिट काम करा ना, 7/12 तर बोलतो, परप्रांतीचा 7/12 येऊर मध्ये आयला नवल वाटत. तुम्ही विचार करा यार, मी खोटा आहे. चला मी खोटा बोलतो, तुम्ही तर विचार करा. तुम्ही सुज्ञा 4था स्तंभ आहात तुम्ही. परप्रांतीची जागा इकडे. अहो एकीकडे निवडणूक आयोग सांगते की परप्रांतातली शेड्यूल कास्टला इथं निवडणूक लढवता येत नाही म्हणून. परप्रांतीतला माणूस येऊन बर्राप आणि धांगडची जागा हडप करतोय आणि मी मालक. अहो हायकोर्टाने आदेश दिलेत का मी दिलेत? हायकोर्टाने कुणी दिले? महामंडळ अधिकाऱ्याचं पत्र आहे का माझं आहे? मग त्याची जागा आहे कुठं ते तरी दाखवा. ठीक आहे, त्याच्याकडे 7/12 असेल, हिरू गोविंद परमार किंवा गोविंद परमार काय असेल ते तुम्ही विचारायला पाहिजे काल, बाबा आम्हाला 7/12 दाखव. साधा प्रश्न आहे, 7/12 दाखव. दुसरा त्याने आरोप केला काहीतरी आमच्या गाई म्हैशी वगैरे शूटिंग आहे. पोलिसांनी पंचनामा केला, सगळ्या गायी त्याच्या म्हशी त्यांनी लपवून ठेवल्या होत्या. जसे पोलीस आले त्यांनी स्वतःहून काढून दिल्या. आता बोला, हे व्हिडिओ दाखव त्यांना. व्हिडिओ ठीक आहे, व्हिडिओ हे बघा, त्यांनीच नेले. हे घ्या व्हिडिओ, हे घ्या.
अजून आता सोडताना दाखव. फुकट माझ्यावर आरोप केला बिनकामाचे. म्हणजे इलेक्शन जवळ आले का इंदिसेला बदनाम करायचं. हे घ्या, सोडतायत घ्या. पंचनामा दाखव पोलिसांना. हे त्यांनी सोडवले आणि काढले ना माझं नाव. अरे काय काय संबंध माझा. तुम्ही त्याला विचारा तो कसा आला. पण जागेचे पेपर तर हे बघा, हे त्याच्या पोराचं स्टेटमेंट रात्रीचं. आवाज कर. ते मारत होते पण काय झालं कोण मारलं पाय तोडलं नाही. तुम्हाला तुमचं काय भेटलं ठीक आहे. मग आपली काय केलं काय नाही केलं ना. तुमच्या हातवर भेटलं ना ठीक आहे ना. आता मी बघायला जातोय कुठे येते आम्हाला पण घेऊन काय काय दिवस 5 वाजता रात्री 12 वाजता पहिल्याचं म्हणून आम्ही पाहिलं पाणी सारा तू चांगला मुलगा आहे कसा. म्हणजे सोडणार आहे तुम्ही गेट मधून. त्यांनी नेताना मी तुम्हाला दाखवलं. पोलीस पंचनामा दाखव. तर यामध्ये एक निलेश शाह एक नाव जे आहे त्यांनी काल घेतलं शहा हे नाव. नेमकं ते त्या प्रकरणामध्ये त्यांचा काय रोल आहे. एक आर्किटेक्ट आहे तोडरकर म्हणून आणि 2 शहा निलेश शहा आणि दुसरा एक ते शहा. त्याला विचारा ना. मला काय मला मी कुणाला ओळखतो बरं. आणि बरोबर तुमचं नाव जोडलं गेलेलं आहे. कोण शाह. अरे माझा संबंध काय. मी तुला जागेचा मालक आहे का. ते लोक 1.5 ते 2 वर्ष माझ्याकडे येतात. किती 1.5 ते 2 वर्ष साहेब आम्हाला न्याय द्या. मी त्यांना स्पष्ट भाषेत सांगितलं होतं मी या लफड्यात पडत नाही. म्हटलं येऊरच्या प्रकरणात हात घातलं म्हणजे बदनामी होणं. आणि नेमकं तेच झालं. पण जेव्हा त्यांचे एक पेपर 7-12 बघितला आणि सरकारने नावं चढवलेली बघितली. ऐका ते पण वाचून दाखवतो. तालुका आदेश 2/9/2010 मान्य उपविभागीय अधिकारी ठाणे विभाग ठाणे यांच्याकडील आदेश क्रमांक TC KUV 3198/2010 दिनांक 28/5/2009 लगत मान्य तहसीलदार ठाणे यांचे आदेश क्रमांक कुळ वहिवाट कावी 8908 दिनांक 28/6/2010 प्रमाणे बाजूला दाखल केलेल्या गट नंबरच्या जमिनी गट नंबर 7, 7, 7, 10, 7, 12, 7, 13, 10, 1, +3, 24, 2 क 24/3, 3 अ 32, 4, 33 ही सगळी मी 7-12 नावं घेतली. आता हे पण जागे होणार आणि यांची पण नावं चढली. त्या आदिवासींना कदाचित माहिती नसेल. 10 प्रमाणे बाजूला दाखल केलेल्या गट नंबरच्या जमिनी ज्या आदिवासींना त्यांच्या जमिनी प्रत्यार्पित करून जमिनीचा ताबा दिलेला आहे त्या सर्व आदिवासींची नावे महाराष्ट्र आदिवासींना जमीन प्रत्यार्पित करण्याचा कायदा 1974 चे कलम 3/1 नुसार 7/12 वरील कब्जेदार सदर असलेली महाराष्ट्र शासन ही नोंद कमी करून पूर्वस्थिती कायम ठेवण्याची नोंद केली असे ही घ्या. हे गव्हर्नमेंटचं पत्र घ्या. म्हणजे मी खोटा बोलतो का हे तुम्हाला कळेल. आता तुम्ही डिवचला ना मला. आता मी सगळ्यांना उलट्या करायला लागेल. आता जेवढे 7-12 वाले सगळ्यांना बोलवतो मी. जितेंद्र कुमार यांनी त्याला फसवण्याचा महापालिका निवडणुकांमध्ये कोणाचं नाव काय वाटतं. ही निवडणूक आली ना. आता मग इंदिसच्या कुटुंबियांना यांना जड कोण जातं. जितेंद्र कुमार इंदिस तो सरळ घुसतो ना. मला ते छक्केपंजे जमत नाही. कदाचित म्हणून मी राजकारणात पाडले असेल. अन्याय झाला मग घुसा. तर कोण आहे हे बाईला उभे राहा. काय हो या बाईची ताकद त्या गुंडांशी लढायला. काय ताकद काय या महिला भगिनींची सांगा ना. तुम्ही SC ST बोलता ना. या कॉस्मोपॉलिटन सिटीमध्ये ज्या ठाण्याच्या बाजूला मंत्रालय आहे त्यांच्यावर अन्याय होतोय. त्यांच्यावर अन्याय होतोय. आणि मी का बसू. 2 वर्ष मी पेपर एक एक शोधला. जेव्हा माझ्याकडे पेपर सगळे आले ओरिजिनल तेव्हा मी त्यांना बोललो तुमची जागा सोडू नका. कब्जा त्यांचाच आहे. फक्त त्या जागेत त्यांनी घर बांधलं होतं ते पण म्युन्सिपाल्टीने 2021 ला काढायला लावलंय. आणि त्याच जागेत कांतीलाल मणिलाल कोण येतो बौवा त्यांनी त्या जागेत बंगला बांधला आहे. तो आता महापालिका तोडणार आहे का. कारण जर यांना त्या जागेचा कब्जा दिला मग तो बंगला उभा कसा राहिला. कुणाच्या आशीर्वादाने बंगला उभा राहिला. कोण आहे तो इन्व्हेस्टमेंट कंपनीचा वकील. कोण आहे तो अधिकारी जो तहसीलदार मॅनेज करायचा प्रयत्न करतो. त्यांच्या म्हणजे बिचाऱ्या
तहसीलदारांनी नाव चढवली आहेत. त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की यांच्यावर अन्याय झाला, जर तुम्ही सांगताय 40 वर्षापासून तो कोण आहे, हिरू गोविंद परमार, त्यांची मिसेस आणि गोविंद परमार त्यांचा परिवार, त्यांनी माझे काहीतरी फोटो बिटो घेतले, मी त्यांना दोष देणार नाही, फक्त अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार, माझ्यावर आला नाही मी सोडणार नाही आता. तर मला सांगा की गोविंद परमार तुम्हीच सांगताय की 40 वर्षापासून राहतोय. अरे एक पेपर तर द्या 7/12चा, एकच पेपर द्या, काहीच नको आम्हाला. एक 7/12, एक फेरफार जर असेल त्याच्या नावाचा. जर हा 40 वर्षापासून राहतोय तो 2021 ला कोर्टाने ऑर्डर का दिली? ही ऑर्डर तुम्ही वाचली ना स्वतः. याचाच अर्थ कल्प्रिट कोण आहे? गोविंद परमार. गोविंद परमारच्या पाठीमागे कोण आहेत त्याचा शोध तुमच्या माध्यमातून मी घेणार, तुमची मदत मला लागणार. कारण काय, ह्यांच्याकडे पैसे नाहीत हो बिचाऱ्यांकडे. यांना किराणा मी पोचला होता, हे जेव्हा यांची जागा भेटली, हे म्हणजे ते मी जेव्हा त्यांनी मला बघितलं, साहेब तुम्ही आमचे देव आहात, तुम्हाला काय पाहिजे? मला म्हटलं तुमचं काय नको, फक्त मला आशीर्वाद द्या. माझं वडिलोपार्जित माझ्याकडे भरपूर आहे, माझ्या पंजोबांनी आजोबांनी करून ठेवलेलं भरपूर आहे गावाकडे, मला काय नको, हे बोलणारे हे सगळे. आणि जेव्हा असा आरोप होतो, जर एखाद्याला मी न्याय देण्याचा प्रयत्न करत असेल आणि तिथं मला गुंड आणि किंवा जागा बळकवा, हे मी सहन नाही करणार. पण एक तुमच्या माध्यमातून सांगतो, तुम्ही ज्यांनी यांच्या जमिनीवर ज्यांनी पैसे खाल्लेत त्यांना तर उलट्या करायला लावणार मी. बोल. ठीक आहे, इकडे घे. ठीक आहे. आम्ही 40 वर्षापासून रहिवासी इकडे आहोत. 40 वर्षापासून रहिवासी आम्ही इकडे आहोत. पुढे सर. जमीन आमचीच आहे. त्या दिवशी जो काय प्रकार घडला त्याच्यानंतर की ते जमीन वाटवायला तिथे आले होते, काय संपूर्ण तुम्हाला तुम्ही काय प्रकार घडला तो सांगा. जमीन बलकायला आमच्याकडून आमची जमीन आहे, आमचीच जमीन आहे, आम्ही कशी देऊ? आमचा परान गेला तरी माझा नाही, पण आमची जमीन आम्ही सोडणार नाही. आमच्या आजोबा ते पिंजोबापासून जागा आहे, आम्ही सोडणार नाही. आमचा परान गेला तरी चालेल, पण आम्ही जागा सोडणार नाही. याआधी आपण प्रयत्न केलेला का? हो तेव्हा काय तिथून काय येत होतं? तेच सांगण्यात काय? तेच आम्ही सांगितलं, आमचा परान गेला तरी आम्ही सोडणार नाही. आमचा कोर्टात प्रकार चालू होता वारसाचा दाखला घेण्यासाठी. मग आम्ही कशाला, आमची आहे तर आम्ही कोणाला सांगू? कशाला कोणाचे दारांना? आमची आहे तर आम्ही घेणारच ना, हे आम्ही सांगू. दुसरी महत्वाची गोष्ट, कांतीलाल बव्वानी ज्यांनी यांच्या जागेत बंगला बांधला, महत्वाची गोष्ट आहे. ते सांगतात ही कोर्टाचं मॅटर चालू आहे, कोर्टाचे आदेश पेन्सिलनी लिहिलेले आहेत, घ्या बघा. सगळ्यांनी बघा, कुठलं कोर्ट आहे की ती पेन्सिलनी लिहिते? मला नवल वाटत यार. म्हणजे तुम्ही त्या आदिवासींची एवढी मुस्कट दाबी करता? तुम्ही काय पैसे दिले असतील नसतील मला माहिती नाही, पण हा जो कागद आहे, दोन्ही कागद, बरफ आणि धांगड, या दोघांच्या जागा जोपर्यंत त्यांना भेटत नाही तोपर्यंत आता मी पण शांत बसणार नाही. नाही, हे बघा, परमारच्या पाठीमागे अनेक शक्ती असतील. कारण काय, बऱ्याच शक्ती एकवटल्या असतील. आता यांच्या बाजूनी जितेंद्र कुमार इंदिसे उभा राहिला, मग इंदिसेला बाजूला कसं करायचं, यांच्यापासून लांब कसं करायचं? तुमच्या बापाचा बाप जरी आला ना तरी या प्रकरणातून मी आता बाजूला हटणार नाही, यांना न्याय देणार. यांना काय, अजून जो कोणी आदिवासी आता माझ्याकडे येईल, ही जी नावं चढवलेली सरकारनी, मी त्यांना कायदेशीर सनदशीर मार्गाने न्याय देण्याचा प्रयत्न करणार. या प्रकरणामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेबांशी मी भेटणार आहे, माननीय फडणवीस साहेबांनाही मी भेटणार आहे, माननीय महसूल खात्यांनाही मी भेटणार आहे, मंत्री महोदयांना. कारण हे जे येऊर मध्ये आहे ना, येऊर काय सर मला कळत नाही. एवढे मोठे, ठीक आहे तुम्हाला बंगले बनवायचा, बंगला मला काही करायचं नाही, माझी जागा नाही तिथे.
अरे पण एखाद्या माणसाला त्याची जागेमधून बाहेर काढून मारण्याची धमकी, तो माणूस जर बाहेर निघत नसेल, त्याच्या बाजूने जो उभा राहतोय त्याची बदनामी करायला तुम्ही घेताय. त्या परमार यांनी 100 रुपयाचे स्टॅम्प पेपरवरचे सामंजस्य करार निसार यांनी त्यांना दिले असे दाखवले. बरोबर आहे. मग बरबच्या यांच्या आजोबांची आणि त्यांचा अग्रीमेंट असेल ना, ते तरी द्या. अहो मी बोलतोय ना तुम्हाला साहेब, अहो पत्र तुमची नावं कधी चढली आहेत? 2000 साहेब वाचा ना, 2010. एक तरी ऑथेंटिक पेपर असला पाहिजे परमारचा, किंवा त्याच्या जो कुणी असेल तो, जो कुणी असेल तो सांगा ना. जो मी सांगितलं तुम्हाला मगाशी, कांतीलाल भाऊंनी जो बंगला बनवलाय तो तुमच्या माध्यमातून सांगतोय जमीनदोस्त करणार नाही, तर मी आदिवासीने गुन्हा उपोषणला बसणार. तुम्ही मला डिवोर्सला ना, संपला विषय. पहिला तो या बरफ धांगरच्या जागेचा बंगला तोडा, आणि त्या बरफच्या जागेचा का बोलतोय असं? कारण त्यांचं बायफर्केशन अजून झालेलं नाहीये. ते पत्र एक साईक आयुक्तांचं पत्र रामाऊड आहे, पत्र दिलं होतं तो बंगला तोडण्यासाठी, तरी तो बंगला थांबवला गेला. आहे सबूत आहे, तो पण सबूत देतो. तो पण बंगला तोडला नाही. ऑर्डर पत्र काढलं तर कुणाचा वरद असतं मला माहिती नाही. रामाचे पत्र मागव आहे. गोईन आमची जागा असून आमच्याकडून 2 करोड मागतो. गोईन आमचीच जागा असून आमच्याकडून 2 करोड मागतो. त्याला कुठून आम्ही देणार? आमची जागा असून याला आम्ही देऊ का 2 करोड? कांतीलाल मणिलाल बौवा ह्याचा बंगल्याची त्यांनी जो बंगला तो तोडण्याचा आदेश मी पाटोळे साहेबांशी पण मागच्या वेळेला चर्चा केली होती. ती ऑर्डर तुम्ही ती पत्र कुठे आहे रे? ते पत्र आहे, जरा चेक कर पटकन. ते पत्र सुद्धा मी सन्माननीय उपायुक्तांना पाठवलं होतं की ते पत्र आपण ते पत्र दिलं आणि राहिलं ते तोडा म्हणून. फक्त तुम्ही चौथा स्तंभ आहात, त्या चौथा स्तंभाने तुम्ही आदिवासींच्या बाजूने उभं राहावं हीच नम्र विनंती. मी तर कायदेशीर मार्गाने आता मी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार, अब्रू नुकसानीचा दावा टाकणार आहे. तुम्ही माझे फोन कॉल चेक करा. हे मी अजून सगळ्यांसमोर बोलतोय, चुकून चालत नाही. मी एकदा गेलो ते पण यांच्या बोलवण्यावरून की पोलीस आले, साहेब तुम्ही या. मी गेलो, एकच शब्द बोललो, ही सिव्हिल मॅटर आहे, तुम्ही कोर्टात जा. यांच्यावर फुकट गुन्हा दाखल केला करा. ठीक आहे, आता ते बघा चौकशीमध्ये ते करत बसतील पोलीस. फक्त तुम्ही आदिवासींच्या बाजूने उभे राहा, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करा, एवढीच माझी विनंती. जर परत असं कुणी जर काहीतरी लाईव्ह करायला आले प्रेसवाले, तर तुम्ही समोरच्याची पण बाजू ऐकून घ्यावी. काय असतं, दलालांना फरक पडत नाही. खरंच इज्जतदार असो ना, त्याला थोडासा फरक पडतो. नाहीतर भाऊ मग यांच्यासारखं आपल्याला पण नागडं व्हावं लागेल. येस, तेच मी बोललो. परफेक्ट. ही कुळ तुम्ही का उडवताय? सरकारी जमीन आहे म्हणून. मग त्या इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या वकिलाला कुणी अधिकार दिले सरकारच्या बाजूने कांतीलाल बौवाला चढवायचं? बरोबर आहे. जर ती सरकारी जागा असेल तर मग याला अधिकार कुणी दिले? जर ती सरकारी जागा नसेल मग हे कसं काय कुळ उडू शकतात? म्हणजे मस्त अंधाधुंदी कारभार चालू आहे. ते आता तुम्ही बरं झालं प्रश्न विचारला आणि उजेडात आणलं. तुम्ही मायबाप म्हणून मी तर उभा आहे, पण तुम्ही पण त्यांच्या बाजूने उभं राहा. कारण गरीबाच्या पाठी आज कुणी नाही बघतोय आपण आलात. मी तुमचं मनापासून धन्यवाद करतो की आपण न बोलवता आलात. खरंच चांगलं आहे की मी माझी बाजू तरी ऐकून घेतली. त्याला बोलतात पत्रकारिता. तुम्ही एक बाजू ऐकली, दुसऱ्या बाजू पण ऐकायला आला. कदाचित तुम्ही आला नसता किंवा मला बोलावं लागलं असतं की ही बाजू आहे, कदाचित नसतं बोलवलं रागात तर मी गुंड म्हणून राहिलो असतो. धन्यवाद.